हा योगायोग नाही. आजचा संदेश तुझ्यासाठीच आहे. तुझ्या घरावर कोणीतरी नजर ठेवून आहे. ज्या क्षणी हा संदेश तू पूर्ण ऐकशील त्या क्षणी तुझ्या सर्व चिंता संपणार आहेत. होय, तुझ्या अश्रूंना देवाने कधीच दुर्लक्षित केलेलं नाही. जेव्हा तुझं मन अस्वस्थ होतं तेव्हा तू बाहेर उत्तर शोधतोस, पण उत्तर बाहेर नसतं, ते तुझ्या आत आहे. होय बाळा, जसं युद्धभूमीवर अर्जुन गोंधळला होता तसाच तू आज आयुष्याच्या रणांगणावर उभा आहेस. भीती, चिंता, शंका यांच्याशी लढत आहेस. बाळा, मन अस्वस्थ होतं कारण ते भूतकाळात अडकलेलं असतं किंवा भविष्याची भीती करत असतं. पण लक्षात ठेव, जो क्षण तुझ्याकडे आहे तोच सत्य आहे. तू जे गमावलं आहेस त्याचं दुःख तू करू नकोस. जे मिळाला नाही त्याची चिंता तू करू नकोस. जेव्हा तू भगवंताचं नाम घेतोस तेव्हा तू तुझं मन शांत करत नाहीस, तर तू तुझं मन देवाशी जोडतोस. नाम म्हणजे फक्त शब्द नाही बाळा, तो एक कंपन आहे, एक ऊर्जा आहे. बाळा, श्री स्वामी समर्थ, जय श्रीराम, जय श्रीकृष्ण, पांडुरंग, विठ्ठल हे फक्त नाव नाहीत, हे तुझ्या आत्म्याला जाग करणारे मंत्र आहेत. सहमत असशील तर श्री स्वामी समर्थ असा स्वामी नामाचा जयघोष कर आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब कर. बाळा, तुला वाटतं माझी इच्छा पूर्ण का होत नाही, पण माझ्या लेकरा, मी तुला जे देतो ते तुझ्यासाठीच असतं आणि जे देत नाही ते तुला वाचवण्यासाठी असतं. कधी कधी उशीर होतो, पण तो तुझ्या भल्यासाठी. दुःख म्हणजे शिक्षा नाही, दुःख म्हणजे एक क्षण आहे, एक संदेश आहे. तो तुला शिकवतो कोण तुझं खरं आहे आणि तू किती मजबूत आहेस. देव कधीच तुझ्यावर जास्त भार टाकत नाही, तो फक्त तुझी ताकद वाढवत असतो. माझ्या लेकरा, तू स्वतःला कमी समजतोस, पण देव तुला तसं पाहत नाही. तू खास आहेस, कारण देवाने तुला काहीतरी मोठं करण्यासाठी पाठवलं आहे. नामस्मरण सुरू ठेव, स्वतःवर विश्वास ठेव. शांतता तुला बाहेर सापडणार नाही, तर ती तुझ्या आतच तुला तयारी करावं लागणार आहे. दररोज काही वेळ तू स्वतःसाठी काढ, डोळे बंद कर आणि फक्त नाम घे. तुला जाणवेल तुझं मन आणि डोकं हळूहळू शांत होत आहे. माझ्या लेकरा, भिवू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. जर माझ्यावर तुझा विश्वास असेल तर मी स्ट्रॉंग आहे असे तू टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. माझ्या लेकरा, तुझं प्रत्येक अश्रू मी जाणतो, तुझं प्रत्येक दुःख मला जाणवतं. फक्त एक पाऊल माझ्याकडे टाक, मी तुझ्यासाठी 1000 पावलं टाकेन. म्हणून आजपासून जेव्हा तुझं मन अस्वस्थ होईल तेव्हा तू तक्रार करू नकोस, फक्त नाम घे. कारण नामातच तुझं समाधान आहे आणि नामातच तुझं नशीब बदलण्याची ताकद आहे. जर तुला वाटत असेल की हा संदेश तुझ्यासाठी आहे तर लव यू गॉड असे तू टाईप कर. माझ्या बाळा, मला माहीत आहे तुझं मन खूप अस्वस्थ आहे, तुझे विचार खूप विचलित होत आहे. पण बाळा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जो व्यक्ती तुझ्या खऱ्या आणि बरोबर बोलण्याचा पण चुकीचा अर्थ काढतो त्याला तू सफाई देण्यामध्ये तुझा वेळ वाया घालवू नकोस. होय माझ्या लेकरा, शांत राहा, कारण शांत राहणंच तुझ्यासाठी योग्य आहे. माझ्या बाळा, जर माझा भक्त मौन राहून सगळं ऐकत असेल तर लक्षात ठेवा, त्याचे मौन आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः देणार आहे. माझ्या बाळा, एक दिवस तू तक्रार वेळेविषयी नाही तर स्वतःविषयी करशील की एवढं सुंदर आयुष्य तुझ्या समोर होतं आणि तू फक्त चिंता करण्यात, दुनियादारी करण्यातच व्यस्त राहिलास आणि हे आनंदाचे क्षण तू जगला नाहीस. त्यामुळे बाळा, चिंता करून काहीही होणार नाही. चिंता तू सर्व माझ्या चरणी तू सोपव आणि तुझे कर्म तू करत राहा, आनंदी तू राहा. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य ही शक्य करतील स्वामी.
जर स्वामींवरती तुमचा विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा. माझ्या बाळा, नेहमी तू सकारात्मक, पॉझिटिव्ह, चांगल्या लोकांच्या बरोबर राहा. कारण सोनाराचा कचरा बदामापेक्षा पण महाग असतो बाळा, हे तू लक्षात ठेव. माझ्या लेकरा, आजची तुझी वेळ कायमची राहणार नाही. तुझ्या मनाला जे योग्य आहे ते मी तुला नक्कीच देणार आहे. तुझं आयुष्य आता सुंदर मी बनवणार आहे. कारण आता तुझ्या आयुष्यात तुझ्या देवाची एंट्री झाली आहे. होय माझ्या लेकरा, तुझे सर्व प्रश्नांचे उत्तर आता मी तुला देणार आहे. माझ्या बाळा, जोपर्यंत तू समोरच्या व्यक्तीने तुला इज्जत द्यावी याची अपेक्षा करत राहशील तोपर्यंत तुझा अपमान होत राहील. आणि जोपर्यंत तुला वाटणार नाही की लोकांनी तुझी कदर करावी तोपर्यंत कोणीच तुझी कदर करणार नाही. त्यामुळे तू स्वतःची इज्जत जप. लोकांची इज्जत करत राहिलास तर तुझी इज्जत ही कवडी मोल होऊन जाईल बाळा. कोणत्याही चुकी नसलेल्या माणसाला तू धोका देऊ नकोस. त्याला मुद्दाम त्रास देणं हे खूप मोठं पाप आहे बाळा. बाळा बघ, कितीही झालं तरी समाधानी राहणं खूप महत्त्वाचं आहे. माझ्या लेकरा बघ, तुला वाटत असेल की तुझं कोणीच नाही, पण तुझ्या तुटलेल्या मनाला आता मी आधार देणार आहे. तुटलेल्या गोष्टी मनाला जास्त दुःख देतात, जसं की भरोसा, मन, झोप आणि दुसऱ्याकडून केलेल्या अपेक्षा. तू अपेक्षा दुसऱ्याकडून करू नकोस. चांगले कर्म कर आणि विसरून जा. वेळ आल्यानंतर त्याचं फळ मी नक्कीच तुला देणार आहे. होय माझ्या लेकरा, आपले लोक तेच ज्यांना आपल्या दुःखाची जाणीव होते. नाहीतर बरा आहेस का अशी विचारपूस तर रस्त्यावरून येणारे जाणारे अनोळखी सुद्धा करतात. माझ्या बाळा, कोणतीही इच्छा पूर्ण नाही झाली की तुला राग येतो, पण तो राग आता तू कायमचं काढून टाक. कारण आता तुझी परिस्थिती एकदम चांगली होणार आहे आणि तुझी सर्व इच्छा आता मी पूर्ण करणार आहे. तू दुसऱ्यांसाठी चांगल्या गोष्टीचा विचार करतोस, म्हणूनच काही गोष्टी तुझ्या आयुष्यात चांगल्या येत आहेत. जे द्याल तेच मिळेल हा निसर्गाचा नियम आहे बाळा. म्हणून जितकं देता येईल तितकं तू चांगलंच दे. माझ्या बाळा बघ, स्वतःची तुलना कधीच दुसऱ्याबरोबर तू करू नकोस. तू जसा आहेस तसा खूप छान आहेस, खूप योग्य आहेस आणि म्हणूनच तू माझा लाडका भक्त आहेस. जर तुम्हालाही असं वाटतं की हा संदेश तुमच्यासाठीच आहे तर मी देवाचा लाडका भक्त असे तुम्ही टाईप करा आणि हा संदेश जास्तीत जास्त जणांना शेअर करा. माझ्या बाळा, आयुष्य जगताना तू आनंदाने जग. सर्व इच्छा मी तुझ्या पूर्ण करणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.